नमस्कार, मी प्रवीण. अनेक कारणांसाठी आपल्याला आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर चेंज करावा लागतो. तर आता हे शक्य झालं आहे. त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज पडत नाही. अगदी मोबाईलमधून एका ॲपद्वारे आपण हा मोबाईल नंबर चेंज करू शकतो किंवा अपडेट करू शकतो. त्यासाठी प्रोसेसिंग फी किती लागेल, वेळ किती लागतो, रिक्वायरमेंट्स काय आहेत, या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्यानंतर आपल्याला आधार सर्च करायचं आहे. एक नंबरचे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला परमिशन्स द्यायचे आहेत त्या ॲप्लिकेशनला. परमिशन दिल्यानंतर आपल्याला खाली स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे त्याचा आधार क्रमांक नंबर एंटर करायचा आहे. तर आपण आपला आधार क्रमांक नंबर एंटर करूया व खाली आपल्याला एक कंटिन्यू ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक टर्म्स अँड कंडिशनचं पेज ओपन होईल. त्या टर्म्स अँड कंडिशन्स रीड करून आपल्याला टिक करून खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे सिम कार्ड सिलेक्ट करायचं आहे. कोणतंही सिम कार्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. असं काय नाही की आधार कार्डची लिंक असलेलं सिम कार्ड सिलेक्ट करायचं आहे. हे सिम कार्ड सिलेक्ट करून आपण सेंड SMS या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व आपल्याला SMS व्हेरिफिकेशन आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. SMS व्हेरिफिकेशन आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू विथ दिस नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व आपल्याला आपले फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. गॉगल जर घातले असतील तर ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे आणि आईज ब्लिंक करणं पण गरजेचं आहे. खाली आपल्याला इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व आपलं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेली विंडो पाहायला मिळेल. फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला गेटिंग युअर आधार रेडी हा ऑप्शन पाहायला मिळेल. खाली आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 6 डिजिट पिन सेट करायचा आहे व खाली आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळेल कंटिन्यू युअर पिन. त्यानंतर आपल्याला स्किप गाईड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या आधार कार्डचे सर्व डिटेल्स पाहायला मिळतील. इथे QR कोड पाहायला मिळेल. इथून आपण आपले आधार कार्ड डाउनलोड पण करू शकतो. आपल्याला सध्या आधार कार्ड डाउनलोड करायचं नाही आहे तर मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, त्यामुळे आपण खाली यायचं आहे. आपल्याला इथे 2 ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला ऑप्शन आपल्याला आहे माय आधार अपडेट. आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेस टॅबमध्ये आपल्याला हा ऑप्शन पाहायला मिळतो. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन पाहायला मिळतील. पहिला ऑप्शन जो आहे मोबाईल नंबर अपडेटचा आहे, नंतर ॲड्रेस अपडेटचा आहे, नंतर नेम अपडेटचा आहे, नंतर ईमेल ID अपडेटचा आहे. त्यातले आपल्याला 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर अपडेट. इथे आल्यानंतर आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला प्रोसेसिंग टाईम किती लागेल, 30 दिवसांचा टाईम इथे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग फी किती लागेल तर ₹75 प्रोसेसिंग फी आहे. आणि रिक्वायरमेंट इथे आपल्याला करंट मोबाईल नंबर पण लागणार आहे आणि न्यू मोबाईल नंबर पण लागणार आहे. त्यामुळे जर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर आधीचा नंबर असणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक OTP पाठवला जाईल व त्यानंतरच आपली प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. त्यानंतर आपल्याला खाली कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक OTP पाठवला जाईल. आधार लिंक मोबाईल नंबरवर तो OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. आपल्या ओल्ड नंबरवर हा OTP येईल. हा OTP एंटर केल्यानंतर आपल्याला खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला नंतर पाहायला मिळेल युअर करंट रजिस्टर्ड मोबाईल नंबर इज. जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर काय आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. खाली आपल्याला न्यू नंबर एंटर करायचा आहे. जो मोबाईल नंबर आपल्याला चेंज करायचा आहे, नवीन नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे. आपण आपला नवीन मोबाईल नंबर इथे एंटर करूयात. नवीन मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला OTP एंटर करायचा आहे. नवीन मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि खाली व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करून फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं याचे इन्स्ट्रक्शन याची माहिती मी पहिल्यांदा पण सांगितली आहे. त्याचा वापर करून तुम्ही ते फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे.
इन्स्ट्रक्शन आहेत वरती व खाली प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर एक पेमेंटची विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. खाली आपल्याला कन्फर्म अँड पे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटचे बरेच ऑप्शन पाहायला मिळतील. आपल्याला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायचं आहे व सेव्ह करून घ्यायचं आहे. या सर्व प्रोसेससाठी 30 दिवसांचा टाइम सांगितला असला तरी एवढा टाइम लागत नाही, त्याच्या आतमध्येच ती प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. तर अशा रीतीने आपण आपला मोबाईल नंबर चेंज करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.